नमस्कार. आज आपण बघणार आहोत चक्कीची भाजी. तर सर्वात आधी एका कढईमध्ये आपण 3 चमचे तेल घालूया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालूया. जिरं मोहरी फुलली की यामध्ये 10 ते 12 लसूण आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालूया. पाव चमचा हिंग घालूया आणि अर्धा चमचा हळद पावडर घालूया. आता आपण यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली चक्की घालूया आणि या चक्कीवरतीच आपल्याला चवीपुरतं मीठ घालून ही चक्की मसाल्यासोबत छान एकजीव करून घ्यायची आहे. आता ही भाजी शिजत असताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, फक्त वाफेवरतीच ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या चक्कीला छान चव येते. थोड्या थोड्या वेळाने आपण झाकण उघडून बघत राहूया की चक्की शिजते ना आणि खाली लागायला नको. एक 5 ते 7 मिनिटानंतर चक्की छान मऊसर होते. एक वाफ काढून घेऊया. इथे आपली चक्की छान मऊसर झालेली आहे. आता आपण यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. आपल्याला जास्त शेंगदाण्याचा वापरही करायचा नाही आहे, म्हणजे चक्कीची जी मूळ चव आहे ती तशीच टिकून राहील. तर इथे आपली चक्कीची भाजी तयार आहे.